नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. ओके, तर या ठिकाणी बघा आपण काय बघणार आहोत. एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. तर पहिली गोष्ट या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे काय, थिटाची अशी व्हॅल्यू जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. मग थिटाच्या तर अशा खूप साऱ्या व्हॅल्यूज आहे, इन्फायनाइट व्हॅल्यूज आहे. ओके, पण त्यातल्या कोणत्या व्हॅल्यू, तर या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन त्यांनी म्हटलेलं आहे. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे थिटाच्या तुमच्या फक्त आणि फक्त अशा व्हॅल्यू ज्या 0 पासून स्टार्ट होतात आणि 2π पर्यंत एंड होतात. म्हणजे 0 आणि 2πच्या मध्ये ओके जितक्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी थिटाच्या लाय करतील या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या, ओके त्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत, प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणणार. ओके, 0 पासून 2π पर्यंत. 2π इन्क्लुडेड नाहीये, 0 इन्क्लुडेड आहे. म्हणजे 2πच्या साइडने मी ओपन इंटरवल केलाय. ओके, 0च्या साइडने क्लोज इंटरवल त्या ठिकाणी आहे. तर 0 आणि 2πच्या मध्ये लाय करणारे जेवढ्या पण व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत प्रिन्सिपल सोल्युशन. आता त्यांना फाइंड आउट कसं करणार, तर या ठिकाणी बघा आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, कॉस थिटा इज इक्वल टू काय दिला त्यांनी, 1/2 दिला. ओके, मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पद्धत काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी एका साइडला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतं आणि दुसऱ्या साइडला जर एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूला सुद्धा तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी लिहा. ओके, मग करणार काय, तर या ठिकाणी हा जो कॉस थिटा आहे तुम्हाला सिंपली फक्त काय करायचं आहे, हा जो 1/2 आहे याला सुद्धा तुम्हाला कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो टेबल आहे 0 पासून 90 डिग्री तो पूर्णचा पूर्ण टेबल त्या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, मग या ठिकाणी काय आहे, मग स्वतःला प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा, काय विचारणार, तर कॉसच्या टेबल, कारण याला कॉसच्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. कॉस ऑफ थिटा काहीतरी येणार आहे. मग कोणत्या अँगलला कॉसचं आन्सर 1/2 येतं ते बघायचं. तर कोणत्या अँगलला कॉसचं आन्सर 1/2 येतं, तर 60 डिग्रीला. 60 डिग्रीला रॅडियन मध्ये त्या ठिकाणी तुम्ही लिहा, तर रॅडियन मध्ये 60 डिग्रीला काय म्हणतो आपण, π/3 असं म्हणतो. ठीक आहे, तर कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. यालाच आपण काय केलं, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3 लिहिलं. मग बरेच जण म्हणतील सर थिटाची व्हॅल्यू π/3 आली. पण बाळांनो, थिटाची व्हॅल्यू π/3 तर करेक्ट आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून एखादी दोन व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल जी की या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल, है ना. मग अशा टायमाला आपल्याला ती सुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यांनी सांगितले प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला पूर्ण या ठिकाणी 0 पासून 2π पर्यंत त्या ठिकाणी चेक करावा लागेल. ओके, की कोणकोणत्या व्हॅल्यूसाठी ते या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. मग इथं कसं कसं समजणार आपल्याला, तर काय दिले त्यांनी, कॉस थिटाचं आन्सर 1/2 ही काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मग 1/2 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला फक्त या ठिकाणी विचार करायचा आहे की कॉस थिटाचं आन्सर कोणकोणत्या ठिकाणी पॉझिटिव्ह येतं. तर ऑल स्टुडंट टेक कॉफी नुसार कॉस थिटाचं आन्सर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतं आणि सेकंड नाही, कोणता येतो, फोर्थ क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह येतो. मग फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो, तर फर्स्ट क्वाड्रंट मधला आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळालाय. फोर्थ क्वाड्रंट मधलं कसं काढणार, तर या ठिकाणी आपल्याला या कॉस π/3 ला अशा पद्धतीने लिहावं लागेल की जेणेकरून ही व्हॅल्यू चेंज व्हायला नको आणि आपला जो अँगल आहे तो पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये मॅनेज व्हायला पाहिजे. मग फोर्थ क्वाड्रंट मधला जो अँगल आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, इथून इथपर्यंत किती आहे, 2π आहे, पण आपल्याला 2πच्या मागेच थांबायचं आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी 2π मधून काहीतरी अँगल सबट्रॅक्ट करावा लागेल. आणि कोणता अँगल, तर त्या ठिकाणी 2π - θ जो की ॲक्युरेट अँगल असतो तो सबट्रॅक्ट करा. म्हणजे हा जो अँगल आहे त्याला 2π - θ या पद्धतीने जर आपण मॅनेज केला तर आपल्याला या ठिकाणी ओके ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा चेंज होणार नाहीये. म्हणजे याला मी असा लिहू शकतोय, काय आहे, कॉसच लिहिला आणि हा जो π/3 अँगल आहे याला मी 2π - θ म्हणजेच π/3 ओके अशा पद्धतीने लिहिला. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळालं, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3 पण मिळाला आणि इज इक्वल टू या ठिकाणी यांचं जर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा काय आला, हा 2π - π/3 आला. 2π - π/3 क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, किती झाला तो, 3 दुनी 6 आणि हा 1π म्हणजे 5π आला. 6π - π इज 5π आणि आपणला किती आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी मला थिटाची व्हॅल्यू काय मिळाली, जर कॉस थिटा इक्वल टू कॉस π/3 असेल तर थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली π/3. ओके, आणि जर कॉस थिटा इक्वल टू कॉस 5π/3 असेल तर थिटाची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काय मिळाली, 5π/3. आणि या ज्या दोघच्या व्हॅल्यू आहे त्या 0 आणि 2πच्या मध्ये लाय करत आहे. ओके, ही तर ॲक्युरेटच आहे ना. आणि ही जी व्हॅल्यू आहे 2π पेक्षा लहान आहे, 2π मायनस समथिंग म्हणजे 2π पेक्षा लहान आहे. म्हणजे या ठिकाणी या ज्या दोघं व्हॅल्यू आहे या तुमच्या 0,2πच्या मध्ये है ना, या ज्या दोघं व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे या 0,2πला बिलॉंग करताय, 0,2πला बिलॉंग करता आहे. म्हणजेच यांनाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत. सो हेच तुमचं त्या ठिकाणी काय आहे, प्रिन्सिपल सोल्युशन त्या ठिकाणी आहे. आलं का लक्षात.